मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो. तर आज बघणार आहोत मित्रांनो आपण GS2 पेपर 2 मेन्सचा पेपर 2 चा पूर्ण सिलेबस अनालिसिस मित्रांनो. ठीक आहे? चलो. मित्रांनो 2 हा 4 टॉपिक्स मध्ये डिव्हाईड केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे? UPSCच्या नोटिफिकेशन सुद्धा असं दिलेलं आहे. ठीक आहे ना? नोटिफिकेशन सुद्धा सेम दिलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा 4 पॉइंट्स आहेत. ठीक आहे? 4 टॉपिक आहेत. त्यामध्ये मग सिलेबस त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात जो पहिल्यांदा महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, कॉन्स्टिट्यूशन किंवा पॉलिटी. ठीक आहे. तर हा सर्वात महत्वाचा आहे. नंतर पुन्हा गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन त्याला आपण आय-आर म्हणतो मित्रांनो. ठीक आय-आर. तर हे 4 मेन टॉपिक्स आहेत. तर ह्यानंतर मग त्यांचा रिस्पेक्टिव्ह सिलेबस दिलेला आहे मित्रांनो. चला यांचा आपण बुक्स आणि वेटेज वगैरे बघूया. पॉलिटीचे मित्रांनो, पॉलिटी हा सर्वात महत्वाचा आहे मित्रांनो, पॉलिटी. ठीक आहे. किंवा याला कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. तर याच्यामध्ये 50% प्रश्न याच्यामधून येतात. ठीक आहे. 50% वेटेज आहे याला. ठीक आहे मित्रांनो, दरवर्षी 10 प्रश्न असतात. 9-10 प्रश्न याच्यामधून असतो मेन्सला. नंतर पुन्हा प्रीसाठी महत्वाचा आहे का? तर येस, हा प्रीसाठी सुद्धा महत्वाचा आहे. प्रीला सुद्धा याचा खूप फायदा आहे. म्हणजे प्रीचा आणि याचा सिलेबस जवळपास सेमच आहे. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला प्रीला सुद्धा कन्फ्युजन वाचायचं आहे आणि मेन्सला सुद्धा वाचायचं आहे. ठीक आहे. तर जे सोर्स आहे मित्रांनो बुक्स, त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत वापरा मित्रांनो तुम्ही. नंतर पुन्हा एन-सी-आर-टी 11th आणि 12th एन-सी-आर-टी मित्रांनो. ठीक आहे. ओके. आता गव्हर्नन्स आहे मित्रांनो. गव्हर्नन्स मध्ये कधी एक प्रश्न असतो, जनरली 2 ते 3 प्रश्न असतात. ठीक आहे. जनरली. कधी-कधी एखादा सुद्धा येतो. जनरली 2 ते 3 प्रश्न असतात. याचा जो सोर्स आहे मित्रांनो, स्टडी कुठून करायचं? तर लक्ष्मीकांतचं एक पुस्तक आहे ते गव्हर्नन्ससाठी आहे मित्रांनो. ठीक आहे ना, गव्हर्नन्ससाठी. हे जे वरचं लक्ष्मीकांत आहे याचं कॉन्स्टिट्यूशन आहे आणि लक्ष्मीकांतचं हे गव्हर्नन्ससाठी पुस्तक आहे. पुस्तक आहे तुम्हाला सिलेक्टेड टॉपिक्स वाचायचे मित्रांनो. ठीक आहे. सिलेक्टेड टॉपिक्स कुठून घ्यायचे आहेत? सेकंड एआरसी आहे. ठीक आहे ना. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिटी सेकंड एआरसीचं समरी वाचून घ्यायचं मित्रांनो. पूर्ण वाचत बसायचं नाहीये. खूप मोठं आहे. फक्त समरी वाचून घ्या त्याचं. नंतर पुन्हा नीती आयोगचा जे रिपोर्ट आहे, इंडिया ॲट 75 हा सुद्धा रिपोर्ट बघून घ्या. ठीक आहे. नंतर पुन्हा लॉ कमिशनचा रिपोर्ट आहे मित्रांनो. तो सुद्धा रिपोर्ट बघून घ्या. नंतर पुन्हा आरपीआय ऍक्ट याचे 2 ऍक्ट आहेत मित्रांनो. 1950 आणि 1951 हे 2 ऍक्ट बघून घ्या. नंतर पुन्हा एनसीआरटी आहे मित्रांनो. ठीक आहे. 11th क्लासची एनसीआरटी आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क ही एनसीआरटी तुम्ही बघून घ्या मित्रांनो. ठीक आहे. तर तिसरा सोशल जस्टिस सामाजिक न्याय. तर याचे 4 ते 5 प्रश्न येतात मित्रांनो मेन्समध्ये. ठीक आहे ना. 4 ते 5 प्रश्न. नंतर मग हा प्रीसाठी महत्वाचा आहे का? तर आहे. प्रीसाठी याच्या स्कीम्स वगैरे तुम्हाला सामाजिक न्यायाच्या रिलेटेड जे स्कीम्स असतात, त्या स्कीम्स तुम्हाला प्रीमध्ये विचारतात. तर सोर्स मित्रांनो, याचा सोर्स जनरली करंट अफेअर्स आहे. यासाठी असं होलिस्टिक कोणतं बुक नाही आहे याच्यासाठी. तर करंट अफेअर्स मधून तुम्ही सिलेबस नुसार तुम्ही त्याचं नोट्स तयार करा. ठीक आहे ना. त्याचं अनालिसिस करा. त्याची स्वतःची नोट्स असू द्या. नंतर मग मित्रांनो इंटरनॅशनल रिलेशन आय-आर. ठीक आहे. दोन्हीला तेवढंच वेटेज आहे. सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल दोन्हीला 4 ते 5 प्रश्न असतात दरवर्षी. ठीक आहे. सुद्धा प्रीसाठी महत्वाचं आहे का? आहे. बी मिस्टेक वगैरे हे ग्रुप्स आहेत. ठीक आहे ना. त्या ग्रुप्स विषयी प्रीमध्ये सुद्धा प्रश्न येत नाही. ठीक आहे मित्रांनो. ओके. त्याच्यामध्ये बुक्स आहेत. व्हाय भारत मॅटर्स हे एस जयशंकर यांचं पुस्तक आहे. फॉरेन मिनिस्टर आहेत आपले. त्यांचं पुस्तक आहे. नंतर पुन्हा द इंडिया वे हे सुद्धा एक पुस्तक आहे. आणि नंतर पुन्हा इथं सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, इथं जे करंट अफेअर्स आहे. इंटरनॅशनल रिलेशनसाठी जे करंट अफेअर्स लागते मित्रांनो, हे 2 इयर्स करंट अफेअर्स लागतंय. म्हणजे 2 इयर्स बॅकवर्ड लिंक. बॅकवर्ड जायचं. 2 वर्ष मागचं करंट अफेअर्स काय-काय झालेलं आहे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये. तर तुम्ही पूर्ण व्यवस्थित स्टडी असू द्या मित्रांनो. तर हे बेसिक होतं मित्रांनो. 4 टॉपिक्स आहेत. 4 टॉपिक्स तुम्हाला अराउंड सांगितलं किती अंदाजे येते प्रश्न कधी कमी जास्त होतात. ठीक आहे ना. प्रीसाठी कोणतं महत्वाचं आहे हे सुद्धा सांगितलं. हा गव्हर्नन्स प्रीसाठी महत्वाचा नाही मित्रांनो. ठीक आहे ना. हे लक्षात घ्या. गव्हर्नन्सचं प्रीसाठी तेवढं नाहीच, जवळपास नाहीच समजा. ठीक आहे ना. एखाद्या वेळेस येऊ शकतो, पण नाहीच. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि बुक्सची लिस्ट सुद्धा दिलेली आहे मित्रांनो. हे बुक्सची लिस्ट सुद्धा बघून घ्या आणि रेफर करा. चलो. आता मित्रांनो जो सर्वात महत्वाचा पॉइंट होता कॉन्स्टिट्यूशन किंवा पॉलिटी त्याचा 50% वेटेज आहे मित्रांनो. 50% क्वेश्चन येतात म्हणजे अराउंड 20 पैकी 10 प्रश्न याचे मेन्समध्ये असतात. तर आता याचा जो सर्वात महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे ना. याच्यामध्ये हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स, इव्होल्युशन, फीचर्स, अमेंडमेंट्स, सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स अँड बेसिक स्ट्रक्चर. ठीक आहे. आता मित्रांनो जे लक्षात घ्या आता इथे लक्षात घ्या मित्रांनो. आपला देश 1947 ला स्वतंत्र झाला मित्रांनो. ज्यावेळेस आपल्याला संविधान बनवलं गेलं, त्याचे हिस्टॉरिकल काय-काय आहेत?
याचं तुम्हाला स्टडी करायचं. त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स आणि इव्हॉल्युशन म्हणजे त्याच्या पार्श्वभूमी काय काय होती आणि ते कसं इव्हॉल्व्ह झालं हे तुम्हाला स्टडी करायचं. म्हणजे आता तुम्ही आता बेसिक जर बघितलं मित्रांनो, तेव्हापासून इथे कॉलन्या तयार झाल्या. म्हणजे ब्रिटिश आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, नंतर पुन्हा स्पेन, डेन्मार्कचे आले, ठीक आहे, डच वगैरे आले. मग त्यांचे सर्वांनी आले त्याच्यामध्ये जे मेजॉरिटी विक्ट्री झाली ब्रिटिशांची झाली. मग त्यांनी ब्रिटिशांचा पहिला ऍक्ट पास झाला 1773 चा पहिला ऍक्ट झाला, रेग्युलेटिंग ऍक्ट. मग इथून सुरुवात झाली. मग इथून छोटे छोटे खूप सारे पास झाले मित्रांनो. ठीक आहे, चार्टर्ड ऍक्ट असतील, ठीक आहे. नंतर पुन्हा याच्यानंतर महत्वाचे म्हणजे 1909 चा ऍक्ट आहे. नंतर पुन्हा 1919 चा ऍक्ट आहे. मॉर्ले मिंटो ऍक्ट म्हणतात, मॉर्ले केम्सफोर्ड, मग याला मॉर्ले मिंटो म्हणतात. नंतर पुन्हा सर्वात महत्वाचा ऍक्ट आहे 1935 चा ऍक्ट मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 चा. याचेच खूप सारे पोर्शन आपण आपल्या मेन कॉन्स्टिट्यूशन मध्ये घेतलेला आहे. नंतर पुन्हा कॅबिनेट मिशन नुसार, ठीक आहे ना, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची स्थापना झाली आणि कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनं आपलं कॉन्स्टिट्यूशन बनवलेलं आहे. ठीक आहे. तर हे इथून इथले जे पूर्ण जर्नी 1773 पासून ते आपले कॉन्स्टिट्यूशन बनण्यापर्यंतची जर्नी पूर्णपणे त्याच्यामध्ये स्टडी करायचं, अंडरपिनिंग्स आणि इव्हॉल्युशन कसं कसं झालेलं आहे. कारण ब्रिटिशांनी मित्रांनो डायरेक्ट आपल्याला अधिकार दिलेले आहे की बा तुम्ही या. त्याच्या अगोदर खूप आंदोलनं करावी लागली आणि त्यांनी हळूहळू 1773 आठपासून हळूहळू हळू इंडियन लोकांना अधिकार दिलेत मित्रांनो. कधी बजेटमध्ये प्रश्न विचारण्याचा, ठीक आहे. नंतर पुन्हा काही लेजिस्लेशन मेंबर्स, लेजिस्लेटिव्ह जी व्हाईसरॉयची काउन्सिल होती, त्याच्यामध्ये ऍड केले. नंतर पुन्हा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऍड केले. असं हळू त्याचं इव्होल्युशन झालेलं आहे मित्रांनो. तेच तुम्हाला व्यवस्थित बघायचं मित्रांनो. ठीक आहे. नंतर त्याचे फीचर्स काय मित्रांनो, ठीक आहे. आता जे कॉन्स्टिट्यूशन आपलं तयार झालेलं आहे, संविधान कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनं जे संविधान आपलं तयार झालेलं आहे, त्याला कॉन्स्टिट्यूशन 26 नोव्हेंबर 1949 कॉन्स्टिट्यूशन डे मनवतो. ठीक आहे, 1949 आणि 26 जानेवारी 1950 पासून आपण रिपब्लिक डे साजरा करतो. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत, ठीक आहे. युनिटरी आहे का, फेडरल आहे, ठीक आहे ना. नंतर मग फ्लेक्झिबल आहे का, रिजिड आहे. जे संविधानाचे आपले फीचर्स आहेत ते तुम्हाला फीचर्स पूर्णपणे बघायचे आहेत मित्रांनो. ओके. म्हणजे इथे म्हणजे आपले हे 3 पॉइंट क्लिअर झाले. आता हा 4था पॉइंट आहे मित्रांनो, अमेंडमेंट्स. अमेंडमेंट्स मित्रांनो बघा, तर हा अमेंडमेंट्स मध्ये घटना दुरुस्ती, ठीक आहे ना, घटना बदलणार आहेत किंवा हे राजकीय मुद्दा चालत असतो. बा हे सरकार आलं तर घटना बदलून टाकणार आहे, हे असं करणार आहेत. तर हे अमेंडमेंट्स काय आहेत? अमेंडमेंट करण्याची 3 प्रोसिजर आहेत मित्रांनो. ठीक आहे. आपलं संविधान बेसिक लक्षात ठेवा, आपलं संविधान खूप फ्लेक्झिबल सुद्धा नाही, आपलं संविधान खूप रिजिड सुद्धा नाही. आपल्याला आपल्या गरजेनुसार आपण वेळेनुसार आपण बदलू शकतो संविधान. त्याच्यामध्ये जे संविधान बदलण्याचे जे मेजॉरिटी लागते मित्रांनो, एक सिंपल मेजॉरिटी आहे. नंतर पुन्हा मित्रांनो याच्यामध्ये स्पेशल मेजॉरिटी आहे. नंतर पुन्हा आर्टिकल 368 नुसार आपण त्याचं अमेंडमेंट करू शकतो. आर्टिकल 368 म्हणजे स्पेशल मेजॉरिटी विथ कन्सेप्ट ऑफ 50% स्टेट्स. हे स्पेशल मेजॉरिटी असतं आर्टिकल 360. हे तुम्हाला त्याच्यामध्ये स्टडी करायचं मित्रांनो आणि व्यवस्थित अनालिसिस करायचं. नंतर पुन्हा याच्यामध्ये मित्रांनो सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स काय काय आहेत संविधानामध्ये तुम्हाला सुद्धा स्टडी करायचंय. आणि नंतर बेसिक स्ट्रक्चर, केशवराव भारती केसमध्ये बेसिक स्ट्रक्चर इव्हॉल्व्ह झालेलं आहे. म्हणजे जे अमेंडमेंट्स आहेत संविधानात आपण दुरुस्ती करू शकतो तोपर्यंत बेसिक स्ट्रक्चरला काही धोका झाला नाही पाहिजे तोपर्यंत मित्रांनो. ठीक आहे ना. तर बेसिक स्ट्रक्चर जे जे दिलेले आहेत, ठीक आहे ना, सेक्युलरिझम असेल, ठीक आहे ना, नंतर पुन्हा फंडामेंटल ड्युटीज असतील, फंडामेंटल राईट्स असतील, ते यांना धोका न होता, ठीक आहे ना, आपलं जे बेसिक स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे त्याला धोका न होता तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्ही अमेंड करू शकता किंवा बदलू शकता किंवा दुरुस्ती करू शकता मित्रांनो. तर याचं सुद्धा बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला पूर्णपणे स्टडी करायचं मित्रांनो. ठीक आहे. ओके. आता दुसरा पॉइंट मित्रांनो, फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युनियन अँड द स्टेट्स, इश्यू अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू द फेडरल स्ट्रक्चर, डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर्स अँड फायनान्स अप टू लोकल लेवल अँड चॅलेंजेस देअर इन. ठीक आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या. ओके. आता जे सरकार असतं मित्रांनो, एक आपलं केंद्र सरकार असते सेंटरला, ठीक आहे. नंतर पुन्हा स्टेट असते, ठीक आहे मित्रांनो. ठीक आहे. आता स्टेटमध्ये 28 राज्य आहेत मित्रांनो. नंतर पुन्हा युनियन टेरिटरी आहेत, ठीक आहे, यांचा सुद्धा राज्यकारभार. नंतर पुन्हा आता जे कॉन्स्टिट्युशनल स्टेटस मिळालेलं आहे म्युन्सिपालिटीला आणि लोकल रुरल अर्बन बॉडीज, ठीक आहे, सॉरी रुरल बॉडीजला. ते बघा मित्रांनो, म्युन्सिपल काउन्सिल्स आहेत मित्रांनो. नंतर पुन्हा नगरपालिका, नगर परिषद आहेत हे अर्बन लोकल बॉडीज. नंतर पुन्हा याच्यामध्ये नगर पंचायत, ठीक आहे, नगर पंचायत.
नंतर पुन्हा रुरल मध्ये मित्रांनो झेडपी, नंतर पुन्हा पंचायत समिती आणि नंतर पुन्हा ग्रामपंचायत. ठीक आहे ना, ग्रामपंचायत. तर ह्यांच्यामध्ये पूर्ण म्हणजे सेंट्रल पासून ते आपल्या ग्रामपंचायत पर्यंत यांचं स्ट्रक्चर कसं आहे, यांचं पॉवरचं डिव्हॉल्युशन कसं आहे, यांचं फायनान्स कसं आहे, हे तुम्हाला आणि ते चॅलेंजेस काय काय आहेत, हे तुम्हाला सर्व याच्यामध्ये स्टडी करायचं आहे, अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे ना. आता महाराष्ट्रामध्ये ह्या इलेक्शन आहेत मित्रांनो. ठीक आहे ना, लोकल बॉडीच्या, अर्बन लोकल बॉडीज आणि रुरल लोकल बॉडीज, त्याच्याविषयी काय काय इश्यू आहेत. ठीक आहे. जसं याच्यामध्ये आपण म्हणतो की डेमोक्रेसी ॲट अ ग्रासरूट लेवल. ठीक आहे ना. जर महिलांना आपण रिझर्वेशन सुद्धा दिलेलं आहे किंवा अनुसूचित जाती जमातींना रिझर्वेशन आहे किंवा ओबीसीला रिझर्वेशन आहे. पण महिलांच्या विषयी होतंय का? सरपंच पती एक कन्सेप्ट आहे, की सरपंचच कारभार बघतो. ती जरी सरपंच असली तरी पतीच कारभार बघतो. रिप्रेझेंटेटिव्ह अशा प्रकारचे काय काय चॅलेंज जे आहेत. ठीक आहे ना. नंतर मग याच्यामध्ये काही करप्ट प्रॅक्टिसेस आहेत का? ह्या सर्व गोष्टी तुम्हाला नुसतं अनालिसिस करायचं आणि त्यावर तुम्हाला प्रश्न असतील मित्रांनो मेन्समध्ये. ठीक आहे. चलो. तर मित्रांनो बघून घ्या. सेपरेशन बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स, डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम अँड इन्स्टिट्यूशन. ठीक आहे ना. आता सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स. आता याच्यामध्ये मित्रांनो लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी. आता इथे लक्षात द्या मित्रांनो. लेजिस्लेटिव्ह, ठीक आहे, किंवा लेजिस्लेचर. लेजिस्लेचर. ठीक आहे. याला म्हणतात मित्रांनो कायदे मंडळ. ठीक आहे. मराठीमध्ये कायदे मंडळ म्हणतात मित्रांनो. कायदे मंडळ. नंतर पुन्हा एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्ह याला म्हणतात कार्यकारी मंडळ मित्रांनो. कार्यकारी मंडळ मराठीमध्ये. नंतर पुन्हा मित्रांनो ज्युडिशरी. ठीक आहे. ज्युडिशरी याला म्हणतात न्यायपालिका. न्यायपालिका, न्यायमंडळ किंवा न्यायपालिका. ठीक आहे. किंवा न्यायमंडळ सुद्धा म्हटलं तरी चालते. तर हे कशा प्रकारे काम करतात यांच्यामध्ये डिस्प्यूट रिड्रेसल याच्यामध्ये काही वाद झाला तर ते कसं काम करतात. कायदे मंडळच लक्षात घ्या मित्रांनो. लेजिस्लेचर कायदे बनवतात मित्रांनो लेजिस्लेचर. ठीक आहे. ठीक आहे. लेजिस्लेचर आता कोण मित्रांनो, तर लोकसभा, राज्यसभा. ठीक आहे. आणि जे प्रेसिडेंट देत आहे. ठीक आहे. त्यानंतर कायदा बनतंय. हे कायदा जर बनवला आणि याचं जे एक्झिक्युशन आहे कायद्याचं, ते कोण करतंय? कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ कोण मित्रांनो? तर पीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे कार्यकारी मंडळ आहे, एक्झिक्युटिव्ह. ठीक आहे. आणि यांचं हे कोणाला ॲडवाइस देतात? हेड अँड ॲडवाइस टू प्रेसिडेंट. एक्झिक्युटिव्ह आहे. नंतर मग ज्युडिशियरी, न्यायपालिका. ठीक आहे. तर आपल्याकडे हे सेपरेशन नाही मित्रांनो. ठीक आहे ना. आता आपल्या इथं प्राईम मिनिस्टर असेल, काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे मंत्री कोणाकडून कायदे मंडळामधूनच असतात मित्रांनो. ठीक आहे ना. तर असं वॉटर टाईप सेपरेशन नाही मित्रांनो. ठीक आहे. आता हे समजा हे लेजिस्लेचर आहे. त्याच्यामध्येच हे एक्झिक्युटिव्ह आहे. ठीक आहे. म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर. ठीक आहे. कारण प्राईम मिनिस्टर किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टरचं जे असतं सदस्य, ठीक आहे, ते लोकसभा किंवा राज्यसभापैकी एका सभागृहातून सदस्य असला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. आता लेजिस्लेचर आणि ज्युडिशियरी एकमेकाला चेक अँड बॅलन्स कसं करतात मित्रांनो. समजा एखादा कायदे मंडळाने कायदा बनवलेला आहे आणि तो जो कायदा आता समजा एखादा कायदा बनवलेला आहे तो आर्बिट्ररी आहे. ठीक आहे ना. म्हणजे न्याय सुसंगत नाही. न्यायपालिका सांगते की इट्स वाईड ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे ना. ते म्हणजे संविधानाला भंग करते. मग तो कायदा कॅन्सल होतो मित्रांनो. ठीक आहे. तसं एकमेकाला ते चेक अँड बॅलन्स करत असतात मित्रांनो. हे तुम्हाला स्टडी करायचं पूर्णपणे. ठीक आहे. ओके. चलो नेक्स्ट. आता कंपॅरिझन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्कीम्स विथ द ऑफ द अदर कंट्रीज, विथ ब्रिटन, युएस, चायना, फ्रान्स, कॅनडा, रशिया अँड ऑस्ट्रेलिया. तर या देशासोबत आपलं संविधान कसं कसं काम करतंय, ते काय काय चॅलेंजेस आहेत, तिथे काय ऍडव्हान्टेज आहे, त्या गोष्टीचं तुम्हाला पूर्णपणे स्टडी करायचंय. कारण आपल्याकडे प्रेसिडेंट कसा आहे, नाममात्र आहे. पण तिथं युएस मध्ये प्रेसिडेंट सर्व काही काम प्रेसिडेंट करते. तिथं प्राईम मिनिस्टर नाममात्र आहे. तर ह्या गोष्टी पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. कॅनडा, रशिया यांच्यासोबत सुद्धा म्हणजे कुठं युनिटरी आहे, कुठलं काय काय घेतलेलं आहे, फ्रान्सचं सुद्धा. तर हे सर्व कंट्री सोबत तुमचा त्याच्यासोबत कंपेअर करायचंय, कसं आहे, काय नाही, याच्यावर एक प्रश्न असतो. नंतर म्हणलं नेक्स्ट मित्रांनो, पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग कंडक्ट ऑफ द बिझनेस पॉवर क्रिएशन इश्यू असोसिएटेड अरायझिंग ऑफ दिस. आता मित्रांनो पार्लमेंट. ठीक आहे. आता पार्लमेंटमध्ये जर प्रेसिडेंट असतो, लोकसभा, राज्यसभा, प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर. ठीक आहे. याचं पूर्णपणे स्ट्रक्चर कसं कसं काम करतात करतात मित्रांनो. ठीक आहे ना. आता लोकसभा, राज्यसभा. ठीक आहे. लोकसभा, राज्यसभा. ठीक आहे. बिल पास करतात. लोकसभेमध्ये पास झालं, राज्यसभेमध्ये पास झालं, प्रेसिडेंटकडे साठी जाते. प्रेसिडेंट ऍसेंट दिल्यानंतर ते कायदा तयार होतोय, ऍक्ट बनतो, कायदा तयार होतो. ठीक आहे ना मित्रांनो. याचं स्ट्रक्चर, फंक्शनिंग, प्रिव्हिलेजेस काय काय आहेत, इश्यू अरायझिंग आउट ऑफ इट. त्याच्यामध्ये मित्रांनो स्टेट लेजिस्लेचर मध्ये गव्हर्नर असतो,
लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, ठीक आहे ना, हे दोन ग्रह आहेत, दोन हाऊस आहेत. ठीक आहे ना. आता महाराष्ट्रामध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्ली सुद्धा आहे, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, विधानसभा आणि विधान परिषद. ठीक आहे. आणि सीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर. त्याच्यामध्ये सर्वात वादाचा विषय काय मित्रांनो, तर प्रत्येक राज्य, ठीक आहे ना, आता वेस्ट बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, तामिळनाडू, प्रत्येक राज्य हे करत असेल, जे गव्हर्नर आहे ते आमचं ऐकत नाही. ठीक आहे. मंत्रिमंडळाचा किंवा तिथला मुख्यमंत्र्याचा इश्यू काय असतो, किंवा गव्हर्नर ऐकत नाही. गव्हर्नर केंद्राचं जसं आहे तसं काम करतो. पण हे हमेशा कॉन्ट्रोव्हर्शियल आहे मित्रांनो, हमेशा. काय नाही काय ते कॉन्ट्रोव्हर्सी, कुठं ना कुठं भांडण वाद चालूच असतो. वेस्ट बंगाल घ्या, इथं घ्या, कुठं महाराष्ट्र घ्या, साऊथ इंडियन स्टेट्स असतील, तिथं कुठं ना कुठं वाद चालू असतो. ह्या गोष्टीविषयी लक्षात घ्या. नंतर पुन्हा मित्रांनो, त्याला ॲक्सेंट द्यायची की नाही, ठीक आहे ना? तर ते सुद्धा इश्यू असतो. प्रेसिडेंटकडे कधी बिल पास करायचं, काय नाही. तर ह्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे बिझनेस कसा होतो, पॉवर काय, प्रिव्हिलेजेस काय-काय आहेत, ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आणि तुम्हाला त्यांचं अनालिसिस व्यवस्थित करायचं. चला नेक्स्ट मित्रांनो. आता स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन अँड फंक्शनिंग ऑफ द एक्झिक्युटिव्ह अँड द ज्युडिशरी, मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट, प्रेशर ग्रुप्स अँड फॉर्मल इन्फॉर्मल असोसिएशन अँड द रोल इन द पॉलिटी मित्रांनो. तर एक्झिक्युटिव्ह एट सेंटर मित्रांनो, ठीक आहे ना? एक्झिक्युटिव्ह. कार्यकारी मंडळ काय मित्रांनो? ठीक आहे. कार्यकारी मंडळ केंद्र सरकारचं कार्यकारी मंडळ. याच्यामध्ये कोण कोण येतो मित्रांनो? प्रेसिडेंट येतो, प्राईम मिनिस्टर, मिनिस्टर म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा मिनिस्टर असतील, नंतर मिनिस्ट्री असतात मित्रांनो, ठीक आहे ना, मिनिस्ट्री म्हणतात त्याला. ठीक आहे. आणि जे स्टेट मध्ये असतं त्याला डिपार्टमेंट म्हणतात, ठीक आहे ना, डिपार्टमेंट म्हणतात. ठीक आहे. आता एक्झिक्युटिव्ह ॲट स्टेट, स्टेटमध्ये कोण कोण असतं मित्रांनो? गव्हर्नर असतो, सीएम असतो, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि ते डिपार्टमेंट्स, ठीक आहे. केंद्राला, केंद्रामध्ये मस्त त्याला मिनिस्ट्री म्हणायचं आणि इथे डिपार्टमेंट्स म्हणायचं. तर यांचं रोल्स काय काय आहेत, ठीक आहे ना, ते हे तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचं मित्रांनो. नंतर मग प्रेशर ग्रुप काय आहे, ठीक आहे. आता प्रेशर ग्रुप काय करतात मित्रांनो, कायदे जे मंडळ, आपले कायदे मंडळ आहेत ना, कायदे मंडळाला आपल्या मनानुसार कायदा म्हणून घेण्यासाठी एक प्रेशर करतात, ठीक आहे ना. म्हणजे लिगली प्रेशर करत नाही, पण त्यांच्या मागण्या, त्यांचं जे काय असेल, ठीक आहे ना, त्यांना जसं हवंय तसं ते करून घेण्याचा प्रयत्न असतो मित्रांनो. त्याच्यामध्ये बिझनेस ग्रुप्स असतात. उदाहरणार्थ असोचॅम म्हणून एक बिझनेस ग्रुप आहे. नंतर पुन्हा ट्रेड युनियन आहे. ऑल इंडिया एआयटीसीयू म्हणतात त्याला, ऑल इंडिया काँग्रेस ट्रेड युनियन. नंतर फार्मर ग्रुप आहे. ठीक आहे ना. किसान संघ वगैरे असे भरपूर सारे असतात. ठीक आहे. नंतर पुन्हा कास्ट ग्रुप आहे. ठीक आहे. वेगवेगळ्या कास्ट असतात. आम्हाला रिझर्वेशन पाहिजे, हे पाहिजे, आम्हाला या फॅसिलिटी पाहिजे. अशा प्रकारचे आंदोलन करणे, त्यांच्यावर दबाव करणे सरकारवर. ठीक आहे. आणि कायदे मंडळाला त्यांच्यानुसार, त्यांच्या सोयीनुसार कायदे बनवल्यानंतर प्रवर्त करणे किंवा त्यांच्यावर एक इनडायरेक्टली त्यांच्यावर प्रेशर करणे, त्यांनाच आपण प्रेशर ग्रुप म्हणतो. नंतर मग रिलिजियस ग्रुप असतात मित्रांनो, जसं आर-एस-एस आहे, ठीक आहे ना? जसं काही राईट ग्रुप आहे, म्हणजे हिंदुत्ववादी कायदे पाहिजे असतात त्यांना. ते करतात मित्रांनो. प्रयत्न करा, त्यांचं काम असतं ते मागण्या प्रयत्न करत असतात. तर मग स्टुडंट ऑर्गनायझेशन आहे, एबीव्हीपी वगैरे. ते याचं सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करायचे, कोणकोणते प्रेशर ग्रुप आहेत, काय नाही. तर हे दरवर्षी एखादा तरी याच्यामध्ये प्रेशर ग्रुप विषयी विचारलं जातं मित्रांनो. चलो. आता पुढचं मित्रांनो, सायलेंट फीचर ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, ठीक आहे ना. आता जे इलेक्शन वगैरे होतात, इलेक्शन विषयी महत्वाचं आहे. युपीएससी जनरली कोणते ऍक्ट सांगितले नाही अभ्यास करण्यासाठी, पण हे दोन ऍक्ट दिलेले आहेत मित्रांनो. आरपीए ऍक्ट 1950 आणि आरपीए ऍक्ट 1951, दोन ऍक्ट दिलेले आहेत. त्या दोन्ही ऍक्टचं स्टडी छान करायचं मित्रांनो. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये जे 50 ऍक्ट आहे त्याच्यामध्ये अलोकेशन ऑफ सीट्स, इलेक्ट्रॉल रोल, वोटर क्वालिफिकेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे इलेक्शन होण्याच्या अगोदर ज्या ज्या गोष्टी बाबी लागतात त्या 1950 मध्ये दिलेल्या आहे. आणि जे 1951 आहे मित्रांनो, याच्यामध्ये ऍक्च्युअल कंडक्ट ऑफ इलेक्शन कसं होते, ठीक आहे ना, त्या दिवशीचं दिलेलं आहे ऍक्च्युअल इलेक्शन. त्याच्यामध्ये जे प्रोव्हिजन आहेत, सर्व काही प्रोव्हिजन त्याचा तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. ठीक आहे. ओके. नंतर पुन्हा अपॉइंटमेंट टू द व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट, पॉवर्स, फंक्शनिंग अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. तर व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहेत आणि बॉडीज आहेत, यांचे पॉवर्स, फंक्शन वगैरे काय काय आहेत मित्रांनो, याची स्टडी करायची. आणि एक तरी बॉडी किंवा पोस्ट मेन्स एक्झाम मध्ये असते मित्रांनो. त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत? कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, ठीक आहे. आता व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन झालेले मित्रांनो, ठीक आहे. आता पीएम, प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, गव्हर्नर, हे हमेशा वादामध्ये राहते पोस्ट गव्हर्नरची. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ठीक आहे. यांचं कलेक्ट कसं कसं होतं, त्याचे अपॉइंटमेंट वगैरे कसे होतात का, कोलेजियम सिस्टीम वगैरे काय आहे, काय नाही, त्या गोष्टी लक्षात ठेवा. नंतर पुन्हा मित्रांनो, जजेस, इलेक्शन कमिशन, ठीक आहे. इलेक्शन कमिशन पुन्हा वादामध्ये आले मित्रांनो, ठीक आहे ना. नंतर पुन्हा युपीएससी, एसपीएससी म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, ठीक आहे. एमपीएससी. नंतर पुन्हा फायनान्स कमिशन, ठीक आहे मित्रांनो. फायनान्स कमिशन स्टेट आणि सेंटरमध्ये कशा प्रकारचं जे रेव्हेन्यू जनरेट झालं त्याचं कसं अलोकेशन करायचं, फायनान्स कमिशन. नंतर मग जीएसटी काउन्सिल,
अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, ठीक आहे. म्हणजे हायेस्ट लॉ ऑफिसर जे असतो अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, कायदेशीर सल्ला देणारा तो अटॉर्नी जनरल. तर मग टॅग आहे, त्याचं नॅशनल कमिशन आहेत मित्रांनो, ठीक आहे ना. एससी साठी आहे, एसटी साठी आणि बॅकवर्ड कॅटेगरी. तर ह्या नॅशनल कमिशनचं सुद्धा पॉवर, फंक्शन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहे, ठीक आहे. नॅशनल कमिशन एखादा सुद्धा एससी किंवा एसटी कॅन्डिडेट असेल किंवा बॅकवर्ड कॅन्डिडेट, त्याचा अत्याचार झाला तर मग त्यांनी सुद्धा काय काय केलं पाहिजे त्या व्यक्तीविषयी अत्याचार, मग नॅशनल कमिशन काय काय प्रोव्हिजन्स आहेत बा त्याच्याकडे, काय पॉवर्स आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा. असं म्हणा ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट आहे, ठीक आहे ना, राज्याचा. नंतर स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. ते हे पूर्णपणे दिलेले जे पोस्ट आहेत मित्रांनो, ठीक आहे ना. मी व्यवस्थित अनालिसिस करून तुम्हाला इथे सर्व दिलेले आहेत. सर्व पोस्ट विषयी बॉडी विषयी सर्व तुम्ही व्यवस्थित नोट्स काढून ठेवा. याचे पॉवर्स काय, फंक्शन्स काय आणि याच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय, हे एक ना एक तरी परीक्षेमध्ये पडतं. चलो आगे. स्टॅट्युटरी आणि रेग्युलेटरी अँड व्हेरियस क्वासी ज्युडिशियल बॉडीज, ठीक आहे. तर स्टॅट्युटरी बॉडी म्हणजे काय मित्रांनो, स्टॅट्युटरी, ठीक आहे, एखाद्या नुसार तयार झालेली, ठीक आहे, एखादा ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार तयार झालेली. रेग्युलेटरी बॉडी म्हणजे मित्रांनो ते रेग्युलेट करत असते, ठीक आहे. उदाहरणार्थ आता रेग्युलेटरी बॉडीज म्हणजे नाबार्ड, एफएसआय, फूड सिक्युरिटी सेफ्टी, ठीक आहे ना, ट्राय, टेलिकॉम जे असतं त्याला रेग्युलेशन कसं काम करायचं हे रेग्युलेट करत असते. तर क्वासी ज्युडिशियल, अर्ध न्यायिक म्हणजे याचे पूर्ण न्याय नाही, अर्ध न्यायिक म्हणजे न्यायासारखं ज्युडिशियल सारखंच काम करते, पण त्याला ज्युडिशियल बॉडी नाही, सेमी ज्युडिशियल किंवा क्वासी ज्युडिशियल म्हणतात. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, स्टॅट्युटरी बॉडीज कोणकोणते आहेत? आरबीआय ऍक्ट, आरबीआय ऍक्ट नुसार तयार झालेली आरबीआय आहे, सेबी आहे, एनएचआरसी नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे, ठीक आहे ना. म्हणजे कुठं ह्युमन वर्क अत्याचार वगैरे झाला तर ह्युमन राईट कमिशन वगैरे ऍक्शन घेते. नंतर नॅशनल कमिशन ऑफ वुमन्स आहे. नंतर मग एनजीटी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल, एन्व्हायरमेंट विषयी काही इश्यू असेल तर हे घेते. तर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, नंतर मग एएफटी, सीसीआय कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, नंतर सीबीएफसी फिल्म फिल्म इंडस्ट्री साठी असतं ते स्टॅट्युटरी ऍक्ट. मग रेग्युलेटरी ऍक्ट आहेत मित्रांनो, रेग्युलेशन म्हणजे कंडक्ट करते. नाबार्ड आहे मित्रांनो, ठीक आहे ना. रुरल ऍग्रिकल्चर फायनान्स वगैरे असते त्यांचं जे रेग्युलेशन पूर्ण करते नाबार्ड करते. एफएसएस आहे, फूड सिक्युरिटी, फूड सेफ्टी वगैरे साठी एफएस आहे. ट्राय टेलिकॉम रेग्युलेटरीसाठी, एनपीपी आहे, ठीक आहे ना, फार्मासाठी. आता मित्रांनो कप सिरप मध्ये वगैरे आपल्याला काहीतरी एमपी मध्ये कुठेतरी लहान लेकर मिळेल कप सिरप पिल्यानंतर 2 वर्षा खालचे, तर त्याचं जे रेग्युलेशन आहे पूर्णपणे एनपीपी आहे बॉडी करतात, ठीक आहे. नंतर मग कॉस्ट ज्युडिशियल अर्धन्यायिक बॉडीज, आयटीएटी इन्कम टॅक्स विषयी हे ट्रायब्युनल आहे मित्रांनो. टीडी साठी टेलिकॉम सेक्टरसाठी डिस्प्यूटसाठी ट्रायब्युनल आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये काही ट्रायब्युनल ट्रायब्युनल म्हणजे न्याय देतात, ते सुद्धा न्याय देतात. तर मग सीआयसी आहे, जीबी इन्फॉर्मेशन करून तुम्हाला लोक अदालत आहे, याच्यामध्ये सुद्धा इश्यू सॉल्व्ह होत नसेल लोक अदालत मध्ये गेलं तर इश्यू नंतर नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन आहे, ठीक आहे. म्हणजे ग्राहकाविषयी काय अडचण असेल तर तिथे जाऊ शकतात, ते हे काम करू शकतात. तर याच्यापैकी एक सुद्धा एक बॉडी दरवर्षी एखादी बॉडी पडते मित्रांनो, तर लक्षात घ्या. खूप छान मी दिलेलं आहे, हा प्रत्येक बॉडी विषयी, ठीक आहे ना, व्यवस्थित त्याचा पॉवर्स रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहेत त्या पूर्णपणे तुम्ही नोट्स काढून ठेवा. ओके चलो. आता गव्हर्नमेंट पॉलिसी आणि इंटरव्हेन्शन फॉर डेव्हलपमेंट इन व्हेरियस सेक्टर्स आणि इश्यू अरायझिंग आउट ऑफ देअर डिझाईन्स अँड इम्प्लिमेंटेशन मित्रांनो. तर गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहेत मित्रांनो, पॉलिसीज, ठीक आहे ना. तर गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या पॉलिसीज तयार केलेल्या आहेत, ठीक आहे ना. त्यांच्याविषयी डेव्हलपमेंट सेक्टर कोणी कोणी वेगवेगळ्या सेक्टरसाठी, ठीक आहे ना, वुमन साठी असतील, ठीक आहे ना, पॉलिसी. नंतर म्हणा अग्रिकल्चर साठी असतील, नंतर मग बिझनेस साठी असतील, नंतर म्हणा इंडस्ट्रीसाठी असतील, नंतर म्हणा स्टुडंट साठी असतील, एज्युकेशन साठी असतील, ठीक आहे ना. कोणत्याही सेक्टरसाठी असतील मित्रांनो, पॉलिसीचं व्यवस्थित अनालिसिस करा, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये काय काय डिझाईन, काय काय इम्प्लिमेंटेशन, ते सर्व गोष्टी करा. जे काही पॉलिसी बनते, ऍक्ट बनते, ते सर्व काही दरवर्षी त्याचं नोट्स बनवतो तुला मित्रांनो. ठीक. चलो आगे. आता 2025 ला कोणकोणते क्वेश्चन आलेत मित्रांनो, ठीक आहे ना, पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनवर, ठीक आहे ना, पॉलिटी पार्ट मधून कोणकोणते प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, हे आपल्याला बघायचंय. तर इथे लक्षात घ्या मित्रांनो, 2025 ला आलेला प्रश्न आहे, करप्ट प्रॅक्टिसेस, ठीक आहे ना. आपल्या मी पूर्ण प्रश्न नाही वाचत तुम्हाला, शॉर्ट मध्ये सांगतो. डिस्कस द करप्ट प्रॅक्टिसेस, ठीक आहे, हे महत्वाचं आहे. फॉर पर्पज ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स ऍक्ट 1951, ठीक आहे. अनालाइज वेदर द इन्क्रीज इन द सीट ऑफ द लेजिस्लेटर अँड द associates disproportionate to their known source of income would constitute undue influence and consequently a corrupt practice. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय विचारलं मित्रांनो, ठीक आहे, तेवढं महत्वाचं तुम्हाला फक्त लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की 1951 जे ऍक्ट होता ऍक्च्युअल कंडक्ट ऑफ इलेक्शन, त्याच्यामध्ये काय करप्ट प्रॅक्टिस आहेत त्याविषयी विचारलंय. नंतर पुन्हा विचारलं याच्यामध्ये की बाबा
इन्कम आहे, ठीक आहे. एखादा आमदाराला खासदार निवडून आला मित्रांनो, त्याची अचानकच इन्कम वाढते मित्रांनो. म्हणजे इलेक्शनच्या वेळेस नॉमिनेशन फॉर्म भरून देते त्यापासून तुझा 1 करोड इन्कम दाखवली. पण नंतर मग निवडून आलं त्याची 10 करोड इन्कम झाली. कशी झाली? काय झाली? याच्या काय, काय, काय किस्से आहेत, ठीक आहे. किंवा खर्च दाखवला समजा 50 लाख रुपये खर्च झाला. पण ऍक्च्युअली समजा 5 करोड का खर्च केला का? अशा काही करप्ट प्रॅक्टिसेस आहेत का? तर याच्याविषयी हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. चलो. ओके. आपण जे सिलेबसमध्ये डिस्कस केलं होतं मित्रांनो, ठीक आहे. ऍक्ट 1900 आर-पी ऍक्ट 1950 सांगितलं होतं ना, 1951. बघा मित्रांनो, 2025 ला 1951 सिलेबस मधलाच प्रश्न आलेला आहे. चलो. ओके. आता दुसरं, comment on the need of the administration tribunals compared to the court system, assess the impact impact of the recent tribunals reforms through the rationalization of the tribunals made in 2021. ठीक आहे ना. आता रॅशनलायझेशन ऑफ ट्रायब्युनल्स, ठीक आहे ना. ट्रायब्युनल्स काय काय आहेत मित्रांनो, ठीक आहे. आता एनजीटी आहे, ठीक आहे ना. नंतर पुन्हा इन्कम टॅक्स साठी सुद्धा ट्रायब्युनल होती. नंतर पुन्हा टेलिकॉम साठी सुद्धा ट्रायब्युनल. मग या ट्रायब्युनल साठी काय काय प्रोव्हिजन्स केलेले आहेत, ठीक आहे ना. त्याचं नीड काय काय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनलचं नीड काय काय, ठीक आहे. तर तुम्हाला एक करायचंय, ठीक आहे ना. कारण कोर्ट सिस्टीम विषयी तुम्हाला त्याचं कम्पेअर करायचं मित्रांनो, हा विचारलंय. म्हणजे आपलं जर डिस्कस केलं होतं सिलेबस मधला, त्याच्यावर आपल्याला ट्रायब्युनल सोर्स, ठीक आहे ना. सर्वात महत्वाचा प्रश्न काय, ट्रायब्युनल सोर्स हा प्रश्न आहे. चलो. नंतर कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट द प्रेसिडेंट्स पॉवर्स टू द पार्डन इन इंडिया अँड द युएस. आता मित्रांनो आपण बघितलं होतं सिलेबस मध्ये की आपल्याला कम्पेअर करायचं आहे दुसऱ्या देशासोबत. आता इथे विचारलेलं आहे बघा युएसए. आलं क्लिअरिटी, जे नोटिफिकेशन मध्ये सिलेबस मध्ये होता तो युएसए. आपण बाकीच्या कंट्री दिलेल्या होत्या, ब्रिटन, आफ्रिका, ठीक आहे ना, फ्रान्स. इथं युएसए विचारलंय, तिथं प्रेसिडेंटचं कसं असतंय, इथं प्रेसिडेंटचं कसं आहे, पार्डन करण्याचा अधिकार कसा आहे, इथं कसं आहे हे विचारलंय. व्हॉट आर द प्रिम्पटिव्ह पार्डन्स, ठीक आहे. प्रिम्पटिव्ह पार्डन काय हे तुम्हाला विचारलं 10 मार्काला 150 क्वेश्चन मध्ये. आलं. आपण जे नोटिफिकेशन वाचलं होतं मित्रांनो, सेम त्याचं सिलेबस केलेलं आहे. म्हणजे कम्पेअर विथ अदर कंट्रीज कॉन्स्टिट्यूशन. तसं मग मित्रांनो, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, ठीक आहे. बघा लक्षात मित्रांनो, ठीक आहे. काय डिस्कस केलं तुम्ही आपण नोटिफिकेशन मध्ये मित्रांनो, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज किंवा कॉन्स्टिट्युशनल पोस्ट त्याच्याविषयीच दिलेलं आहे मित्रांनो. क्रुशियल रोल इन गायडिंग द लीगल फ्रेमवर्क ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट अँड एन्शुरिंग साऊंड गव्हर्नन्स थ्रू द लीगल काउन्सिल. डिस्कस हिज रेस्पॉन्सिबिलिटी, लाईट अँड लिमिटेशन इन दिस रिगार्ड. ठीक आहे मित्रांनो, आलं. आपण नोटिफिकेशन मध्ये डिस्कस केलं होतं, ते बरोबर आलं. नाही, याच्यासोबतच जेवढ्या काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहेत, ते डिस्कस करा, व्यवस्थित अनालिसिस करा आणि त्याच्या जे रेस्पॉन्सिबिलिटी आहेत, राईट्स आहेत, ठीक आहे, आणि लिमिटेशन्स काय काय आहेत, ते तुम्ही व्यवस्थित अनालिसिस करा. ठीक आहे. म्हणजे जे नोटिफिकेशन होतं म्हणजे ते आलेलं आहे. नेक्स्ट, constitutional morality is the fulcrum which acts as an essential check upon the high functionaries and citizens alike. In view of the above observation, the Supreme Court explained the concept of the constitutional morality and application to ensure balance between the judicial independence and judicial accountability in India. आता कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी आता हे थोडासा प्रश्न दोन्हीकडे येते मित्रांनो. कॉन्स्टिट्युशन मध्ये सुद्धा येते, थोडासा गव्हर्नन्स मध्ये सुद्धा येते. ठीक आहे. आपण जे दुसरे पॉईंट सांगितलं गव्हर्नन्स, त्याच्यामध्ये येते. त्याच्यामध्ये विचारलेलं आहे सुप्रीम कोर्ट विषयी, ठीक आहे. तर ज्युडिशरीच आलेलं आहे मित्रांनो, ज्युडिशरी. ठीक आहे ना. आपण जे 3 विषय बघितलं होतं मित्रांनो नोटिफिकेशन मध्ये, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी, ठीक आहे, आणि लेजिस्लेचर. तर या ज्युडिशरी विषयी हा प्रश्न आहे मित्रांनो. पूर्णपणे तुम्ही ज्युडिशरी तयार केला तर तुम्हाला हा प्रश्न 100% येऊन जाईल. ओके. आता पुन्हा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज कन्फर्ड अमेंडिंग पॉवर्स ऑन द ordinary legislative institution with a few procedural hurdles. In view of the statements, examine the procedural and substantive limitation on the amendment power of the parliament to change the constitution. ठीक आहे. आता अमेंडमेंट, ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला सांगितलं होतं अमेंडमेंट, सिंपल मेजॉरिटी, ठीक आहे ना, स्पेशल मेजॉरिटी, आर्टिकल 360. मग त्या अमेंडमेंट विषयी आपल्याला पार्लमेंटचे अमेंडिंग पॉवर आहे, त्या अमेंडमेंट विषयी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे मित्रांनो. म्हणजे आपण जे नोटिफिकेशन मध्ये डिस्कस केलेलं आहे, सेम त्याच्यावर प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ओके. नेक्स्ट, डिस्कस द इव्होल्युशन ऑफ द कोलिजियम सिस्टम इन इंडिया. ठीक आहे. ज्युडिशियरी विषयी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, कोलिजियम सिस्टम वगैरे सेम सेम वर्ड पडलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच वर्ड तुम्हाला क्रिटिकली एक्झामिन अँड ऍडव्हान्टेज डिसऑर्डर द अपॉइंटमेंट ऑफ द जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड द इन इंडिया अँड दॅट ऑफ युएसए. युएसए सुद्धा कम्पेअर करायला सांगितलं मित्रांनो. ठीक आहे. हे ज्युडिशियरी विषयी, ठीक आहे. तुम्हाला सांगितलं कोलिजियम सिस्टम, जे आपण नोटिफिकेशन डिस्कस केलं मित्रांनो, तो 2025 ला प्रश्न जसेल तसा प्रश्न आहे, काही वेगळा नाही मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे, त्याचा जर व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला, तसे पॉईंट बनवले, तुम्हाला बरोबर प्रश्न उत्तर येणार मित्रांनो. एक्झामिन द इव्हॉल्युशन पॅटर्न ऑफ द सेंट्रल अँड स्टेट फायनान्शियल रिलेशन इन द कंट्रीज ऑफ प्लान अँड डेव्हलपमेंट इन इंडिया. हाऊ फार हॅव द रिसेंट रिफॉर्म्स इम्पॅक्टेड द फिजिकल फेडरलिझम इन इंडिया.
ठीक आहे मित्रांनो. याच्यामध्ये सेंट्रल आणि स्टेट फायनान्स रिलेशन, त्याच्यामध्ये फायनान्स कमिशनचा खूप मोठा रोल असतो मित्रांनो. त्यांचं कसं होतं, जीएसटी अर्धा अर्धा कुठे शेअर करायचं, ठीक आहे ना, ते याच्यामध्ये विचारलेलं आहे मित्रांनो. चलो. मित्रांनो, व्हॉट आर द एन्व्हायरमेंटल प्रेशर ग्रुप्स आले मित्रांनो. प्रेशर ग्रुप तुम्हाला म्हणलं होतं, लॉबिंग प्रेशर, ठीक आहे. एन्व्हायरमेंटल प्रेशर ग्रुप, आता कोणकोणते प्रेशर ग्रुप आहे त्याविषयी आलेले मित्रांनो. किसान संघ, आरएसएस वगैरे तुम्हाला सांगितलं होतं नोटिफिकेशन, तेच प्रेशर ग्रुप. प्रेशर ग्रुप जसा नोटिफिकेशन मध्ये शब्द आहे तो इथलाही जसा तसा आलेला आहे. डिस्कस इन्फ्लुएन्स अवेअरनेस इन्फ्लुएन्स पॉलिसीज ॲडव्होकेट फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऑफ इंडिया. ठीक आहे मित्रांनो. तसा इन्फ्लुएन्स कसा होतोय, नंतर मग प्रोटेक्शन वगैरे कसं होतंय, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन इन इंडिया हे विचारलेलं आहे मित्रांनो. आपला मेन कीवर्ड काय, प्रेशर ग्रुप्स. चलो. द नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट, नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, ठीक आहे. आता हे सुद्धा कमिशन आहे, याच्याविषयी तुम्हाला विचारलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, ओके. As to address the challenges of the faced by challenge, examine the existing policy and suggest the major commission can initiate to take to tackle the issue. ठीक आहे ना. आता नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड याच्याविषयी सुद्धा विचारलेलं आहे मित्र. आता याच्यामध्ये जे कन्स्टिट्युशनल पोस्ट वगैरे होत्या बॉडीज, ठीक आहे, अशा दुसऱ्या आणखी कोणकोणत्या बॉडीज, लेजिस्लेटिव्ह बॉडी, त्या बॉडीमध्ये हा एक येतोय, ठीक आहे ना. तर पूर्ण बॉडी, स्टॅच्युटरी बॉडी, सर्व बॉडी रेडी करून ठेवा मित्रांनो. आता नेक्स्ट पॉईंट, गव्हर्नन्स मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला ते पहिल्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हा फक्त मेन साठी आहे, प्री साठी नाहीये, फक्त मेन साठी आहे, ठीक आहे ना. ओके. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट ऑफ स्टेट ऑफ गव्हर्नमेंट, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, ई गव्हर्नन्स, ऍप्लिकेशन मॉडेल्स, ठीक आहे मित्रांनो. याच्यामध्ये ई गव्हर्नन्स, ठीक आहे ना. मला कीवर्ड सांगत होतो मी, कीवर्ड्स, ठीक आहे ना. कीवर्ड ऍप्लिकेशन मॉडेल, सक्सेस, लिमिटेशन्स अँड पोटेन्शियल, सिटीजन चार्टर्स, ठीक आहे ना. ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी अँड इन्स्टिट्यूशनल अँड अदर मेजर्स, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिस म्हणजे आयएएस आयपीएस लोकांचा रोल काय असतो डेमोक्रेसीमध्ये, ठीक आहे, ते विचारलंय. आता ई गव्हर्नन्स, सिटीजन, हे जे कीवर्ड्स आहेत मित्रांनो, यांच्यावर तुम्ही नोट्स अनालिसिस करून ठेवा, त्याच्यावरच प्रश्न येतात मित्रांनो. ठीक आहे, ओके. आता बघा 2025 ला मित्रांनो डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न विचारतो, ई गव्हर्नन्सचा प्रश्न होता मित्रांनो. ई गव्हर्नन्स प्रोजेक्ट्स हॅव बिल्ट इन बायस टुवर्ड्स हॅव अ बिल्ट इन बायस टुवर्ड्स टेक्नॉलॉजी अँड बॅक एंड इंटिग्रेशन दॅन युजर सेंट्रिक डिझाईन्स. ठीक आहे. ई गव्हर्नन्सचा प्रश्न आहे, डायरेक्ट जसेल तसं त्याच्याविषयी काय काय चॅलेंज आहेत, काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही अनालिसिस करा आणि याच्यानंतर आपण आन्सर देऊ शकतो मित्र. आणि जे एक दुसरा प्रश्न होता तो थोडासा कन्फ्युजन मध्ये आहे, तो सुद्धा आपण म्हणजे इकडे सुद्धा होतो, ठीक आहे. ओके. आता सोशल जस्टिस, सामाजिक न्याय मित्रांनो, सामाजिक न्यायाविषयी काय काय सिलेबस नोटिफिकेशन मध्ये प्रोव्हिजन्स आहेत. आता इथे लक्ष द्या, डेव्हलपमेंट प्रोसेस अँड डेव्हलपमेंट इंडस्ट्री, द रोल ऑफ एनजीओ, कीवर्ड्स मित्रांनो मी याला बोल करतो बघा. एनजीओ, सेल्फ हेल्प ग्रुप, बचत गट, सहायता स्वयं बचत गट, व्हेरियस ग्रुप्स, असोसिएशन अँड डोनर्स, चॅरिटीज, इन्स्टिट्यूशन अँड स्टेक होल्डर्स, ठीक आहे. डोनर्स, चॅरिटीज, इन्स्टिट्यूशन, ठीक आहे ना. ट्रस्ट वगैरे मित्र मित्र म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, ते लक्षात ठेवा. नंतर वेलफेअर स्कीम्स, ठीक आहे ना. वेलफेअर स्कीम म्हणजे कल्याणकारी स्कीम्स कोणकोणते आहेत, महिलांसाठी, एससी एसटी, अपंग यांच्यासाठी, ठीक आहे ना. सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन सेंटर आणि स्टेट अँड द परफॉर्मन्स ऑफ दिस, यांचं परफॉर्मन्स काय आहे, ठीक आहे, ते सुद्धा आपल्या परफॉर्मन्स सुद्धा बघायचं मित्रांनो. नंतर मेकॅनिझम, लॉज अँड इन्स्टिट्यूशन अँड बॉडीज कॉन्स्टिट्यूटेड फॉर द प्रोटेक्शन अँड बेटरमेंट ऑफ द वल्नरेबल सेक्शन मित्रांनो. वल्नरेबल सेक्शन म्हणजे वुमन, एससी एसटी, ओबीसी, हँडिकॅप, मायनॉरिटीज, वल्नरेबल सेक्शन आहेत, ठीक आहे. ट्रान्सजेंडर्स, या सर्वांसाठी काय काय स्कीम्स आहेत, त्याचा मेकॅनिझम कसं आहे, लॉ कसं आहे, याच्यावर तुम्हाला पूर्ण अनालिसिस करायचं मित्रांनो. नंतर मला इश्यू रिलेटेड टू डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ सोशल सेक्टर सर्व्हिसेस रिलेटेड टू द हेल्थ, एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्स, ठीक आहे. यांच्याविषयी हेल्थ विषयी मित्रांनो, ठीक आहे ना. हेल्थ, स्वास्थ्य, एज्युकेशन, ह्युमन रिसोर्स यांच्याविषयी डेव्हलपमेंट काय काय होतात, मॅनेजमेंट काय होते, हे स्टडी करायचं. नंतर मला इश्यू रिलेटेड पॉवर्टी अँड हंगर, पॉवर्टी गरिबी आणि भूक, भुकेविषयी याचं सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करायचं. याच्यावर प्रश्न असतात मित्रांनो, ठीक आहे. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. 4 ते 5 प्रश्न असतात दरवर्षी, ठीक आहे ना. सर्व आणि ह्या सामाजिक न्याय विषय हे सुद्धा आपल्याला जसं तुम्हाला पेपर 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, इंडियन सोसायटीमध्ये सर्व प्रश्न आपल्या सोयऱ्या धाऱ्यासारखे वाटतात. त्यामध्ये सुद्धा सर्व प्रश्न सोयऱ्या धाऱ्यासारखेच असतात मित्रांनो, घाबरायचं काही कारण नाही. सर्व सोयऱ्या धाऱ्यासारखे वाटतात. व्यवस्थित अनालिसिस करायचं, करंट अफेअर्स व्यवस्थित करायचे आणि तुम्हाला व्यवस्थित येते. आता बघू याच्यावरचे प्रश्न काय काय आहेत मित्रांनो. ठीक आहे ना. आता याच्यावरचे 2025 चे प्रश्न. आता बघा मित्रांनो, वुमन सोशल कॅपिटल कॉम्प्लिमेंट्स, वुमन्स सोशल कॅपिटल, ठीक आहे ना, सामाजिक कॅपिटल कॉम्प्लिमेंट्स इन ऍडव्हान्सिंग एम्पॉवरमेंट अँड जेंडर इक्विटी. ठीक आहे मित्रांनो, आता लक्षात घ्या. हे वुमन्सचे सोशल कॅपिटल आहे,
कसं कॉम्प्लिमेंट करते एम्पॉवरमेंटसाठी आणि जेंडर इक्विटीसाठी याच्यावर प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे ना? म्हणजे जे व्हल्नरेबल सेक्शन आहे वुमन, एस-सी, एस-टी, ओबीसी, अपंग, ठीक आहे ना, मायनॉरिटीज, ट्रान्सजेंडर कम्युनिटी त्यांच्याविषयी सर्व त्याच्यावर एक ना एक मित्रांनो पडते म्हणजे पडते. ठीक आहे. आता सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन ठीक आहे सगळं. सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन ऑफन परसिव्हड ॲज अ बीइंग अँटी स्टेट ॲक्टर्स अँड नॉन स्टेट ॲक्टर्स. डू यू एग्री? ते सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन यांची जी संघटना असतात, तर ते अँटी स्टेट ॲक्टर्स म्हणजे देशाच्या विरोधी आहे असं म्हणतात. तर त्याला तुम्हाला जस्टिफाय करायचं तसं तुम्हाला लिहायचं मित्रांनो. सोसायटी विषयी आहे, ठीक आहे. इंडियन सिव्हिल सोसायटी. नंतर पहा इनइक्वालिटी इन द ओनरशिप पॅटर्न्स ऑफ द रिसोर्सेस इन द इज वन ऑफ द मेजर कॉजेस ऑफ पॉवर्टी. डिस्कस इन द कंटेक्स्ट ऑफ पॅराडॉक्स ऑफ पॉवर्टी. ठीक आहे. पॉवर्टी मित्रांनो सांगितलं तुम्हाला गरिबी आणि भूक त्याविषयी विचारते. इनइक्वालिटी इन ओनरशिप म्हणजे बाबा इनइक्वालिटी ओनरशिप म्हणजे एकाकडे 10 एकर जमीन आहे, एकाकडे 1 एकर जमीन आहे, एकाकडे 100 एकर जमीन आहे, एकाकडे 0 एकर आहे किंवा 5 एकर आहे. हे कशा प्रकारे हे पॉवर्टीला अफेक्ट करते. पॅराडॉक्स ऑफ पॉवर्टी कशी आहे? त्याच वेळेस तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे. ओनरशिप पॅटर्न ठीक आहे ना, म्हणजे हेच कारण आहे गरिबीचं असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. मग ते तुम्हाला सांगायचं व्यवस्थित. ठीक आहे. ओके. In contemporary development models, decision making and problem solving responsibilities are not located close to the source of information and execution defeating the objectives of the development. ठीक आहे ना? आता डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन ठीक आहे ना? आर नॉट क्लोज टू द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन ठीक आहे आणि एक्झिक्युटिव्ह डिफिटिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द डेव्हलपमेंट. तर हे डेव्हलपमेंट विषयी आहे मित्रांनो. ठीक आहे ना? कीवर्ड्स डेव्हलपमेंट मॉडेल. ठीक आहे. कसे-कसे मॉडेल्स आहेत, काय-काय नाहीत, कसं-कसं ठीक आहे. ट्रायबल्स असतील डेव्हलपमेंट ठीक आहे ना? किंवा ते ट्रायबल एरियामध्ये असेल किंवा जंगल एरिया एरियामध्ये डेव्हलपमेंट मॉडेल वगैरे कसे आहेत, त्या मॉडेल विषयी तुम्हाला सर्व काही तिथं जे स्टेक होल्डर आहेत, ठीक आहे ना? ट्रायबल त्यांचं कसं वगैरे करतात. त्यांचं रिहॅबिलिटेशन ठीक आहे. त्याच्यावरती जे काही गोष्टी अपेंड करतात, ते मला विचारलेलं आहे मित्रांनो. चलो. आता इंटरनॅशनल रिलेशन मित्रांनो. हा सुद्धा 4 ते 5 प्रश्न येतात मित्रांनो मेन्समध्ये. ठीक आहे. प्रीमध्ये सुद्धा हे विचारतात मित्रांनो म्हणजे कोणत्या ऑर्गनायझेशन ठीक आहे. आता बघा मित्रांनो, इंडिया अँड इट्स नेबरहूड रिलेशन. हे पहिला पॉइंट आहे सिलेबस मधला. नोटिफिकेशन इंडिया अँड इट्स नेबरहूड. बघा आजूबाजूच्या आपल्या भारत आहे. ठीक आहे. आता भारत आहे. असा भारत आहे. ठीक आहे. चलो भारत. आता हे भारत आहे. ठीक आहे. साधा मॅप काढलेला आहे. त्याच्या आजूबाजूच्या जेवढ्या कंट्री आहेत मित्रांनो, ठीक आहे. इकडे पाकिस्तान आहे. ठीक आहे. पाकिस्तान, इकडे चायना आहे. चायना, नेपाळ, इकडे नेपाळ, भूतान आहे. नंतर पुन्हा इथं बांगलादेश आहे. नंतर पुन्हा खाली श्रीलंका आहे. नंतर पुन्हा इकडे वर अफगाणिस्तान आहे. नंतर पुन्हा इथं मालदीव्स आहे. ते आजूबाजूच्या जेवढ्या 8 कंट्री आहेत मित्रांनो, 8 कंट्री. त्यांच्याविषयी कसं रिलेशन आहे आपल्या 8 कंट्री सोबत? ते रिलेशन आपल्याला पहिल्या पॉइंट मध्ये विचारलेलं आहे मित्रांनो. एखादा तरी दरवर्षी कंट्री येतंय. ते लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट bilateral, regional and global groupings and agreements ठीक आहे इन्व्हॉल्विंग इंडिया और अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट ठीक आहे ना बायलॅटरल म्हणजे मित्रांनो दोघं जण ठीक आहे इंडिया आणि युएसए असे दोघं जण किंवा इंडिया आणि जापान बायलॅटरल म्हणजे दोघांमध्ये ठीक आहे रिजनल म्हणजे रिजन मध्ये आहे का भाऊ कोणते ठीक आहे किंवा ग्लोबल ग्लोबल मधले ग्रुप आहेत याच्यामध्ये इंडिया असलेला किंवा नसलेला तरी इंडियावर काय अफेक्ट असेल का असे आपल्याला अग्रीमेंट ग्रुप्स बघायचे मित्रांनो आता बायलॅटरल रिलेशन कोणाकोणा सांगायचं युएसए सांगा ठीक आहे आता जे टॅरिफ वगैरे लावलेले मग आता कसा अफेक्ट पडते ठीक आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री कशी अफेक्ट पडते नंतर पुन्हा अग्रिकल्चर इंडस्ट्री कशी अफेक्ट पडते हे आपल्याला बघायचंय नंतर पुन्हा रशिया सोबत ठीक आहे ना रशियाकडून आपण क्रूड ऑइल वगैरे घेतोय आता पण काय काय आहे आता चायना सोबत सुद्धा चायनाकडचं आपलं जे चायनाचे आयटम्स आहेत ठीक आहे ना म्हणजे लोकल मार्केट्समध्ये त्याच्यामुळे कसं आपलं लोकल मार्केट अफेक्ट करतं ते सुद्धा जपान इस्रायल असे एक्सेट्रा ठीक आहे ना ते एक्सेट्रा असे जे काही कंट्री आहेत त्या कंट्रीचं बायोलेटरल कोणाकोणासोबत आपल्याला ते व्यवस्थित बघायचं मित्रांनो ठीक आहे नंतर मग रिजनल ग्रुप्स ठीक आहे आता रिजनल ग्रुप कट ऑफ एशिया एक ग्रुप आहे नंतर मग रायसिना डायलॉग म्हणून आहे नंतर मेकॉंग गंगा कॉपरेशन म्हणून आहे नंतर बीमिस्टेक प्री मध्ये आलेलं होतं मित्रांनो प्री एक्झाम मध्ये बीमिस्टेक विषयी विचारलं होतं ठीक आहे बीमिस्टेक आहे नंतर मग सार्क ठीक आहे साऊथ एशिया असोसिएशन रिजनल कॉपरेशन आपले सार्क आजूबाजूचे आपले देश त्यांच्यासोबत नंतर मग ब्रिक्स सांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन नंतर मग ब्रिक्स तर हे सर्व विषय तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे इंडियाचा इंटरेस्ट काय काय इंडियाची कुठं मागणी काय आहे बिझनेस साठी काय आहे एन्व्हायरमेंट साठी काय आहे सर्व मागण्या तुम्ही प्रत्येक डायलॉग ठीक आहे म्हणजे रिजनल ग्रुपमध्ये काय काय आहे ते याचं व्यवस्थित अनालिसिस करा नोट्स काढून ठेवा ठीक आहे हे करंट अफेअर्सचा जनरली इश्यू आहे मित्रांनो 2 वर्षापर्यंत करंट अफेअर्स व्यवस्थित लक्षात घ्या नंतर ग्लोबल ग्रुपिंग मित्रांनो ग्लोबल ग्रुप मध्ये मित्रांनो युनायटेड नेशन आयएमएफ मॉनिटरी फंड
मित्रांनो वर्ल्ड बँक त्याचे सुद्धा ग्रुप आहेत मित्रांनो. वर्ल्ड बँक मध्ये 5 बँक आहेत जवळपास. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, G20, NH न्यूक्लिअर सप्लाय ग्रुप. मग इथं इंडियाचा इंटरेस्ट काय? इंडिया कसं स्टँड करते? काय-काय मागण्या आहेत? इंडियाला कसं स्थान आहे? याविषयी पूर्णपणे म्हणजे याला आपण इंटरनॅशनल रिलेशन म्हणतो. ठीक आहे. आता पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट इन अँड इंडियन डायस्पोरा. इंडियन डायस्पोरा म्हणजे भारतीय प्रवासी मित्रांनो. ठीक आहे. आपले भारतीय बंधू आहेत, अमेरिकेमध्ये जातात, अमेरिकेमध्ये कमवताना आपल्याकडे पैसे पाठवतात. ठीक आहे. मग त्यांचा आपल्याकडे कसा परिणाम पडतो, ठीक आहे ना? तो त्याच्या विषयी विचारल्यानंतर पुन्हा डेव्हलप्ड कंट्री म्हणजे मित्रांनो USA असेल, की ब्रिटन असेल, जपान असेल, ठीक आहे ना, रशिया असेल, ठीक आहे ना. डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे मित्रांनो आफ्रिका आणि एशियाच्या जे कंट्री यांच्यामध्ये रिलेशन वगैरे कसं असते आपल्या आपल्या पॉलिसी त्यांच्या इफेक्ट कशा करतात, काय नाही. तर आता डेव्हलप कंट्री आहे, USAची पॉलिसी आहे, टॅरिफची पॉलिसी आपल्याला कशी अफेक्ट करते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं पूर्णपणे. ठीक आहे. नंतर पुन्हा इम्पोर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन अँड एजन्सीज अँड फॉर देअर स्ट्रक्चर अँड मॅन्डेट. ठीक आहे. इम्पोर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघायचं. त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स बघायचं मित्रांनो. वर्ल्ड बँक ग्रुप्स आहेत. त्याच्यामध्ये 5 बँक आहेत. त्यानंतर पहा IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, NATO, नॅशनल हे सिक्युरिटी ऑर्गनायझेशन आहे यांचं. त्यानंतर पहा युनेस्को, ठीक आहे. युनिसेफ, ठीक आहे. G7, G20 हे ग्रुप्स आहेत मित्रांनो. G20, ठीक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ASEAN, ठीक आहे. असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन कंट्रीज, ठीक आहे. वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी WIPO, ठीक आहे. WFP, ठीक आहे. नंतर पुन्हा इंटरनॅशनल सोलार अलायन्स, ठीक आहे. हेडक्वार्टर आपलं गुरुग्रामला आहे मित्रांनो. ठीक आहे ना. इंडियाचं इनिशिएटिव्ह आहे याच्यामध्ये. ठीक आहे. हे जे ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो इम्पोर्टंट इंटरनॅशनल. मग इथे इंडियाचा कसा स्टँड आहे, इंडिया कसं काय-काय मागणी आहेत, इंडिया कशी आपली बाजू मांडतोय, याविषयी सर्व विषयी डिटेलमध्ये स्टडी करायचं मित्रांनो. एक ना एक कोणता तरी एक ना एक दरवर्षी पडतंय मित्रांनो. एक प्री-सीटी सुद्धा विचारतात, मेन्ससाठी एक ना एक तरी पडतंय. ठीक आहे ना. त्याच्यामुळे पूर्ण व्यवस्थित अभ्यास करा आणि 2 वर्षाचं याचं बॅकवर्ड लिंकेज बघा मित्रांनो. 2 वर्षाचं बॅकवर्ड मागे काय-काय झालंय 2 वर्षामध्ये. ठीक आहे. याच्यावर 2025 चा प्रश्न बघा मित्रांनो. ठीक आहे. इंडिया-आफ्रिका रिलेशन आलेलं आहे मित्रांनो. इंडिया-आफ्रिका. ठीक आहे. इंडिया-आफ्रिका डिजिटल पार्टनरशिप इन अचीव्ह म्युच्युअल रिस्पेक्ट, को डेव्हलपमेंट अँड लाँग टर्म इन्स्टिट्यूशनल पार्टनरशिप. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं होतं? डेव्हलप्ड कंट्री आणि डेव्हलपिंग कंट्रीजच्या पॉलिसीज सोबत. तर याच्यामध्ये डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आलं बघा आफ्रिका मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे जे आपण नोटिफिकेशनमध्ये डिस्कस केलं, त्यापैकीच आपल्याला डेव्हलपिंग कंट्री मधलाच एक देश आला आफ्रिका. ठीक आहे. नंतर ना विथ वेनिंग ऑफ ग्लोबलायझेशन म्हणजे कमीपणा होते, कमी होत जाते. वेनिंग म्हणजे कमी होत जाते. ग्लोबलायझेशन. पोस्ट कोल्ड वॉर वर्ल्ड इज बिकमिंग साइट ऑफ सॉव्हरेन नॅशनलिझम. आता सॉव्हरेन नॅशनलिझम कसं होतंय? ठीक आहे. ग्लोबलायझेशनचा फरक थोडा कमी पडतोय. ठीक आहे ना. प्रत्येक कंट्री आपलं सन ऑफ द सॉइल किंवा आपल्याला लोकलला प्रोटेक्ट करतंय, लोकल प्रोडक्टला प्रोटेक्ट करतंय, इकॉनॉमी वाढवण्याचा प्रयत्न करतंय. मग सॉव्हरेन नॅशनलिझम कसं होतंय? ठीक आहे ना. बिकमिंग अ साइट ऑफ सॉव्हरेन तर त्याच्याविषयी तुम्हाला एक्सप्लेन करायचं मित्रांनो. नंतर मग एनर्जी सिक्युरिटी कन्स्टिट्यूट. ठीक आहे. एनर्जी सिक्युरिटी आपण क्रूड ऑइल घेतो रशियाकडून वगैरे किंवा इराण वगैरे ठीक आहे ना. किंवा साउथ अमेरिकन कंट्रीज तिथून सुद्धा आपण क्रूड ऑइल घेतो. याच्याविषयी विचारतंय की डॉमिनंट किंग पिन इन इंडियाज फॉरेन पॉलिसी अँड लिंक्ड विथ इंडियाज ओव्हर रिचिंग इन्फ्लुएन्स इन मिडल ईस्टर्न कंट्रीज. हाऊ वुड यू इंटिग्रेट एनर्जी सिक्युरिटी विथ इंडियाज फॉरेन पॉलिसी ट्रॅजेक्टरी इन द कमिंग इयर्स? ठीक आहे. म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये इंडियाचं एनर्जी सिक्युरिटी ठीक आहे. हे आपल्या फॉरेन पॉलिसीमध्ये महत्वाचा मुद्दा काय असेल मित्रांनो? एनर्जी सिक्युरिटी. ठीक आहे. म्हणजे आपल्याला क्रूड ऑइल लागतंय, ठीक आहे ना, कोल वगैरे लागतंय, ठीक आहे ना, नंतर मग युरेनियम लागतंय, ठीक आहे ना. तर ह्याविषयी आपल्याला जे आपली फॉरेन पॉलिसी आहे, तर ह्या विषय आहेत. त्याविषयी आपल्याला प्रश्न विचारलेले आहे मित्रांनो आणि कमिंग इयर्समध्ये याचे ट्रॅजेक्टरी म्हणजे कशा-कशा होतील, ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे. नंतर मग रिफॉर्म प्रोसेस इन द युनायटेड नेशन्स रिमेन्स अनसॉल्व्ड बिकॉज ऑफ द delicate imbalance of the ईस्ट एंड वेस्ट entanglements of the USA वर्सेस रशिया, चायना. ठीक आहे. अलायन्स एक्झामिन अँड क्रिटिकली इव्हॅल्युएट द ईस्ट-वेस्ट पॉलिसी कन्फ्रंटेशन इन दिस रिगार्ड. ठीक आहे. 15 मार्क आलाय मित्रांनो. आता बघा युनायटेड नेशन्स मध्ये ठीक आहे. ईस्ट वेस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे. ईस्ट म्हणजे मित्रांनो कोणतं? ठीक आहे. रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये हमेशा यांचं जे म्हणजे त्यांच्याकडे एक डेमोक्रेसी आहे, यांच्याकडे कम्युनिस्ट वातावरण आहे. तर हे जे कन्फ्रंटेशन होतंय मित्रांनो, तर याच्याविषयी तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला त्याचं एनालिसिस करायचंय आणि तेच मला उत्तरामध्ये लिहायचंय मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे युनायटेड नेशन्स ठीक आहे.
आपण जे ऑर्गनायझेशन बघितलं होतं इंटरनॅशनल, त्यापैकी आपल्याला इथे एक विचारलेलं आहे. म्हणजे आपण जे नोटिफिकेशन मध्ये बघितलेलं आहे मित्रांनो, डायरेक्ट कीवर्ड्सचे तिथं प्रश्न विचारलेले आहे मित्रांनो आणि त्याच्याविषयी जे आजूबाजूला जे पॉइंट्स आहेत, इश्यू आहेत, तर त्याविषयी तुम्हाला विचारलेले आहे मित्रांनो. ठीक आहे. ओके. म्हणजे आपण आता म्हणजे पूर्ण सिलेबस अॅनालिसिस केला, त्यावरच प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. ओके. ठीक आहे मित्रांनो. काही डाउट असतील, ठीक आहे. कारण हा जो याच्यामधला जो पॉइंट आहे मित्रांनो, इंटरनॅशनल रिलेशन हा 2 इयर्सचा करंट अफेअर्सचा आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो. 2 इयर्सचा करंट अफेअर्स व्यवस्थित बघा. ठीक आहे. आणि व्यवस्थित अ, हा म्हणजे पूर्ण सेक्शन ठीक आहे ना. म्हणजे आता जे व्हाईस प्रेसिडेंटचं इलेक्शन झालेलं आहे. करंट अफेअर्स रिलेटेड आहे आणि ते परीक्षेचे चान्सेस असतात, की करंट अफेअर्स रिलेटेडच मेन्सला सुद्धा क्वेशन येतात आणि प्रीला सुद्धा क्वेशन येतात मित्रांनो. ठीक आहे ना. तर हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आणि स्वतःचे नोट्स बनवत चला. ठीक आहे ना. आणि करंट अफेअर्सला पॅरलली म्हणजे जे स्टॅटिक सिलेबस सुद्धा आहे आणि करंट अफेअर्स सिलेबस आहे, त्याला कनेक्ट करत चला आणि त्याचे नोट्स बनवत चला. ठीक आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कसं येईल, तुम्हाला अंदाजा येऊन जाईल आणि जो मी सिलेबस डिस्कस केला मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला 99% तुम्हाला हे क्लिअर झालेलं आहे, की बाबा आपण जे नोटिफिकेशनमध्ये कीवर्ड्स वापरलेले आहेत. कीवर्ड्स बरोबर तिथं क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आहेत. जेव्हा 2026 चा पेपर असेल, त्याच्यामध्ये बरोबर जे आपल्याला कीवर्ड्स लागतील. ठीक आहे. जसं युनायटेड नेशन आहे. युनायटेड नेशन विषयी काय-काय आहे? ईस्ट वेस्ट कन्फederation आहे. असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. इंडिया आफ्रिका विषय म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज सोबत आपले काय-काय पॉलिसी आहेत, रिलेशन आहेत. त्याचप्रमाणे इंडियाचं एनर्जी सिक्युरिटी म्हणजे जे सिलेबसमध्ये आहे, तेच विचारलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे सिलेबसला वाचत चला, दररोज रिवाईज करत चला सिलेबस, वाचत चला, पाठ करा आणि सिलेबसवर व्यवस्थित नोट्स काढत चला मित्रांनो. ठीक आहे. खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. ठीक आहे. कॉन्फिडंट राहा, अभ्यास करा. ऑल द बेस्ट मित्रांनो. थँक यू.